अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला असून हवामान विभागाने जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे। संततधार पावसामुळे अमरावती शहरात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लोकमाता इंदिरा गांधी नगर परिसरात मध्यवर्ती कारागृहाच्या नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आहे। कारागृहाच्या नाल्याला लागून असलेल्या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याने हे पाणी सोनू चौबे, सुरेश शर्मा आणि सुनील वानखडे यांच्या घरामध्ये गेले आहे। यामुळे नागरिकांच्या अन्नधान्यासह घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे या अशुद्ध पाण्यासोबतच विषारी साप आणि विंचू घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्याने लहान मुले व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। अनेक तास होऊनही मनपा अधिकारी फिरकले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। दुसरीकडे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही पूर स्थिती असून नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। स्थानिकांच्या प्रतिक्रियेनुसार त्यांच्या घरामध्ये अचानक नाल्याचे पाणी शिरले आहे। साहित्याचे मोठे नुकसान झाले असून विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाला फोन करूनही कोणीही मदतीला आलेलं नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांद्वारे देण्यात येत आहे। मी राजेश वानखडे, राहणार रिंकय्यापुरा या ठिकाणी राहतो आणि या ठिकाणी आज जो सकाळपासून पाऊस चालू आहे त्यामुळे सोनू चौबे असतील, त्यानंतर सविता टेंभुर्णे असतील, सुनील धाकडे, त्याच्यानंतर सूरज शर्मा, त्याच्यानंतर अंदुरकर, हे जे या लाईनचे जे जितके घरं आहे, त्याच्यानंतर इकडे आपलं याचं घर आहे धाकडे गुरुदेव प्रार्थना मंदिरसुद्धा आहे, त्या मंदिरामधून सुद्धा पाणी चालू आहे आणि खापरे रामू खापरेचं सुद्धा घर आहे। आणि हे पाणी असं येऊन राहिलं का जेव्हापासून या जेलची भिंत घेतली तेव्हापासून हे पाणी पूर्ण आउटसाईड येत आहे आणि इकडे जे एक घर आहे त्या घरानं काय केलं आहे, याच्यावर स्लॅबवर जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब टाकला आहे आणि त्यांनीसुद्धा संरक्षण भिंत घेतली आहे। त्या भिंत घेतल्यामुळे जो नाल्याचा जो मोठा प्रवाह आहे तो प्रवाह पूर्ण अडलेला आहे, त्यामुळे या घरात पूर्ण पाणी घुसून राहिलं। आणि हे भिंत तुम्ही बघत आहे, हे पाणी पूर्ण ह्या भिंतीमुळे जेव्हा याच्यापेक्षा मोठे पूर आले आणि याच्यापेक्षा मोठे पाणी आलं, पण तेव्हा आजपर्यंत इकडे अशी कधीच घटना घडली नाही। इकडे शासन प्रशासनाने अलर्ट राहण्यास सांगितलं, जनतेला अलर्ट राहण्यास सांगितलं की 2 ते 3 तासापर्यंत ताकदीनं पाणी येणार आहे, मोठ्या जोरानं पाणी येणार आहे, अलर्ट दाखवला। आणि आता आम्ही मनपा अधिकाऱ्यांना फोन केले, कलेक्टर साहेबांना फोन केले, कलेक्टर साहेबांना फोन नाही उचलले। म्हणजे आता आम्ही आमची व्यथा कोणाकडे मांडायची? आणि एकीकडे सांगते की बा अलर्ट राहा आणि जनतेला मग जनतेची सेवा कोण करणार? नगरसेवक स्विच ऑफ, आमदार स्विच ऑफ, विधानसभेचे आमदार स्विच ऑफ, हे कधी येतील? कधी? फक्त मतदान असते तेव्हा। आणि आता हे जे जनतेच्या घरात पाणी घुसून राहिलं आणि जनता हे एका याची नाही आहे, सर्व जाती धर्माचे लोक इथं बसलेले आहे आणि तुम्ही येऊन पहा, सर्व पूर्ण ताकदीनं पाणी घुसलेलं आहे। त्या सुनीताताई धाकडेच्या घरामध्ये इतकं पाणी आहे की तिच्या घरातून, बिचारीच्या घरातून पाण्याचे हे चालू आहे, पूर्ण असा नाला चालू आहे पूर्ण। म्हणजे यानं जर एखादा या नाल्यातून इकडे जेल आहे, जेलची पूर्ण भिंत आहे, याच्यातून जर कोणती विषारी साप आला, काही आलं आणि त्याचा जर काही एखाद्या घरातल्या परिवारातल्या एखाद्या जर कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर त्याचा चावागिवा झाला तर मग त्याचा जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? मनपा आयुक्त राहतील की कलेक्टर राहतील की इथले नगरसेवक राहतील? नगरसेवक तर पूर्ण स्विच ऑफ आहे आमचे। म्हणजे फक्त याच्या वेळेस येतात आणि त्याच्यानंतर आता जेव्हा लोकांवर मोठी समस्या येते तेव्हा नगरसेवक स्विच ऑफ। आता एवढं पाणी आहे, आमची व्यथा आहे। इथं सोनू चौबे आहे, त्यांनीसुद्धा यांची व्यथा मांडली, इथं धाकडे आहेत त्यांनीसुद्धा व्यथा मांडली, हे रामू खापरे आहेत, यांच्या घरात सुद्धा पाणी घुसलेलं आहे। प्रदीप चौबे है, मैं यंकाईपुरे में रहता हूँ। 6 बजे से पानी हमारे घर में से जा रहा है, पूरा नाला चौकअप हो जाने की वजह से कोई ध्यान नहीं दे रहा सर। तो पानी भर गया, पूरा अनाज का नुकसान हो गया सर, पूरा गेहूँ गीला हो गया। फिर निकाले सर थोड़ा करके पानी सर 4 घंटे तक तो घुसा ही था। फिर हमने अपने मेहनत से निकाले, कोई आए ना देखने के लिए। पानी है ना, अभी भी निकाल ही रहे। निसर्गाच्या या प्रकोपामध्ये प्रशासकीय यंत्रणेने तातडीने मदतीचा हात देणे गरजेचे आहे। पूर परिस्थिती अजूनही कायम असल्याने नागरिकांनी नदी नाल्यांच्या पट्ट्यात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी। क्षितिजा देशमुख, लोकमत.com।